नमस्कार. शीतल होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर इथे मस्तपैकी मी दाल बाटी केलेली आहे. हा पदार्थ खूप जणाला आवडतो आणि आवडीनं खाते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे. हे डाळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे. चला तर आपल्याला बाटी बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य बघूया. यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी सुजी म्हणजेच रवा, जाड रवा यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच हळद पावडर आणि धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला ओवा टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच तीळ टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी कडकडीत गरम तेल केलेलं आहे आणि पिठावर सगळं टाकून दिलेलं आहे आणि हळूहळू या तेलामध्येच पीठ मी मळून घेते थोडा वेळ. अशा प्रकारे पीठ छान मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि छान मूठभर इतकं मुठीत गोळा येईल अशा प्रकारे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे. इथे मला 2 ते 3 मिनटं पीठ मळून घेतलेलं आहे अगोदर. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ पूर्णपणे मळून घेणार आहे. अशा प्रकारे छान पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला गोल आकार करायचा आहे आणि इथे तेल लावून लाटून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे छान चपाती अशी लाटते तशीच आपल्याला हे लाटून घ्यायचं अगोदर आणि छान चारी बाजूनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल जरा जास्तच लावायचं कारण की छान लेयर येतात. अशा प्रकारे तुम्ही याचा एक गोळा तयार करायचा आहे. प्रत्येक गोळ्याचा असा एक गोळा तयार करायचा तेल लावून. अशा प्रकारे मी बट्टी तयार करणार आहे. अशा पद्धतीने केल्याने बट्टीला छान लेयर आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बट्टी तयार होते. चला तर इथे मी अगोदर इडलीच्या भांड्यात गरम पाणी करायला ठेवलं होतं. हे पाणी उकळल्यानंतर यामध्ये बट्ट्या ठेवून देऊया. हे बट्ट्या आपल्याला 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान बट्ट्या वाफवून झालेल्या आहे. चला तर याचे काप करून घेऊया. मस्त असे काप केलेले याचे अशा प्रकारे. चला तर इथे मी डाळ बनवायसाठी मस्त डाळ शिजलेली आहे. याला छान बारीक करून घेऊया. चला तर इथं फोडणीला तयार करू आपण. फोडणीला अगोदर गरम तेलात मी इथे अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी जिरं आणि त्यानंतर लसणाचे बारीक काप करून यामध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर बारीक चिरून कांदा यामध्ये टाकून दिलेला आहे आणि कढीपत्ता. कांदा शिजल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटो. नंतर यामध्ये टाकून देऊया 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच धना पावडर आणि थोडीशी हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. टोमॅटो आणि मसाले छान शिजवून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून देऊया डाळ.
आणि यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. मस्त अशी डाळ उकळी आली आहे आणि त्यावरती सांबार टाकून देऊया, म्हणजेच कोथिंबीर. मस्त अशी डाळ आपली तयार झालेली आहे. चला तर आपण बट्टी तयार करायला घेऊया. इथे मी गरम तेलात मस्त बट्टी तळून घेऊया. मस्त अशी बट्टी तयार झालेली मस्त लालसर बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे. चला तर इथे बट्टी पण तयार झालेली आहे. मस्त अशी आपल्याला डाळ आणि बाटी तयार झालेली आहे. हा पदार्थ खूप जण आवडीनं खातात आणि खूप जणाला आवडतात पण. चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.